सिंपल मैसेज पिछले 20 साल से MIT स्कूल ऑफ गवर्नमेंट के माध्यम से इस संस्था ने देने की कोशिश की है और हम काफ़ी हद तक सफल हुए हैं। लेकिन मुझे ऐसे लगता है कि 140 करोड़ की आबादी और इतना बड़ा देश, और हम सब जानते हैं कि भारत में बहुत सारी शिक्षण संस्थाएं अपने अपने तरीके से काम कर रही है। खाली MIT या कोई और भी प्राइवेट संस्थान देश में हो सकते, उससे काम नहीं होगा। लेकिन NGOs है, सामाजिक संस्थाएं है, तो so much is happening. And just 40 years before, when I was young, 10 years of 8 years of age, that time just 35 years of our independence. We just last year celebrated 75 years of independence. 40 साल पहले का भारत का इंफ्रास्ट्रक्चर, 40 साल पहले का भारत का पॉपुलेशन, सो मेनी 40 साल पहले के भारत के इश्यूज, प्रॉब्लम्स, और आज के भी प्रॉब्लम्स, आज के इश्यूज, उस वक्त की डेवलपमेंट, आज की डेवलपमेंट, ये सब चीज़ों के बीच में जब हमारी ये लाइफ जर्नी चलती रहती है, एक जनरेशन आती है, दूसरी जनरेशन, फिर उसका भागडोर लेके हम सरकारें बनती है, आती है, जाती है, वार। और जैसे कि फिल्म में बताया कि शुरुआत में तो उपेक्षा होती है, उपहास होता है, और बाद में धीरे धीरे उसकी स्वीकृति होती है। और जिस शहर में आप पढ़ने के लिए आए हैं, पुणे में, तो पुणे संस्कृति की राजधानी तो है। पुणे जितना आसान है उतना कठिन भी है, क्योंकि पुणे में शुरुआत में आपको लगेगा कि क्या शहर में हम आए हैं, क्योंकि यहाँ का हर व्यक्ति विद्वान है, हर व्यक्ति विद्वान है। मैं अच्छी भूमिका से कहती हूँ। और वो हर व्यक्ति विद्वान है और वो आपको भी विद्वान बनाना चाहता है। तो आप रास्ता भी पूछेंगे तो वो आपको विद्वान बना देगा कि आपको कैसे कोथरूड तक पहुंचना है। और ये कॉज कोई छोटा मोटा नहीं है, बिल्कुल दिस इज द वे कि भारत कैसे विश्वगुरु बनेगा। अरे जब हमारा डेमोक्रेसी स्ट्रांग होगा तभी तो विश्वगुरु बनेगा ना। ये किसी कॉर्पोरेट को स्ट्रांग करके विश्वगुरु नहीं बनने वाला। दिस इज द वे। और डेमोक्रेसी कैसे स्ट्रांग होगा? जो हमारा नेक्स्ट जनरेशन है, जब वो इंटरेस्ट लेगा डेमोक्रेसी में, जिस चीज में, जिस शोबे में इंटरेस्ट है हमारे यूथ का, हमारी नेक्स्ट जनरेशन का, वो शोबा स्ट्रांग होगा। आपने सही फरमाया, गवर्नमेंट के जो 3 अंग हैं, लेजिस्लेचर, एग्जीक्यूटिव, जुडिशरी, सबसे इंपॉर्टेंट काम लेजिस्लेचर का है और वही हो नहीं रहा। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। आज इथे आपल्या खासदार मेधा कुलकर्णी ताईंच्या माध्यमातून आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज इथे सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे। आणि मला असं वाटतं की खूप चांगला उपक्रम आदरणीय ताईंच्या माध्यमातून मागच्या काही वर्षापासून घेतला जातोय, जेव्हा की आदरणीय मोदी नेहमी सगळ्या लोकांना संदेश देत असतात की फिट इंडिया आपलं राहिलं पाहिजे, कारण की आरोग्य आपलं तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि फिट इंडियाच्या माध्यमातून सायकलिंग असेल, अशा अनेक ॲक्टिव्हिटीज स्पोर्ट्सच्या असतील, त्या माध्यमातून सगळ्या घराघरापर्यंत स्पोर्ट्स हा पोचला पाहिजे। प्रत्येक शाळेपर्यंत, कॉलेजपर्यंत, प्रत्येक जिथे असेल तिथं आपण स्पोर्ट्सचं अवेअरनेस वाढवलं पाहिजे। त्याचबरोबरने आपण पर्यावरणाची कशी जतन करू शकतो ह्यासाठी सुद्धा देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। आणि आज आपण बघू शकतो की पुण्यामध्ये मी आलेली आहे, गणपतीचा उत्सव सुरू आहे, गणपती बाप्पाचा आशीर्वादही ह्या निमित्ताने मला मिळतोय। आणि आज सगळ्या पुणेकरांसोबत आज थोडा वेळ कार्यक्रमामध्ये थांबायची संधी मिळाली। मी माझं भाग्य समजते आणि सगळ्या पुणेकरांच्या, सगळ्या लोकांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते। आणि हा उपक्रम फक्त एका दिवसासाठी नाही तर 12ही महिने प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक शाळेत, कॉलेजमध्ये राहील अशी सगळ्यांकडनं मी अपेक्षा व्यक्त करते।
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सवात गेली 40 वर्ष परम गणेश भक्तीने या ठिकाणी दर्शनाचा अलौकिक एक माझ्या आयुष्यामध्ये मिळतो. लोकमान्य टिळकांनी सुरू केली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुण्यातले मानाचे गणपती म्हणून या गणरायाचं आढळ असं स्थान संबंध गणेश भक्तांच्या मध्ये आहे. इथे आल्याच्यानंतर केवळ प्रसन्नता तर मिळतेच, तर प्रसन्नतेबरोबर एक तऱ्हेची ऊर्जा, मानसिक समाधान आणि संबंध महाराष्ट्राला सुखे सोपे लागावं, निरामय आयुष्य लाभावं हीच माझी दगडूशेठ गणरायाच्या चरणी माझी नम्रपणाची प्रार्थना आहे. दगडूशेठ गणपती दर्शनासाठी वर्षानुवर्ष देशभरातून येणारं पब्लिक, देशभरातून येणारे नागरिक, देशभरातून येणारे भाविक आहेतच. पण शहरातलं एकही घर असं असू शकत नाही, एकही माणूस असा असू शकत नाही जो 10 दिवसातल्या गर्दीत का व्हायना दर्शन घेऊन गेला नाही. पण त्याच्यामुळे मोठं महात्म्य आहे. दगडूशेठ गणपतीच्या ट्रस्टींचं आणि कार्यकर्त्यांचं हे वैशिष्ट्य आहे की इतकी सगळी गर्दी असूनही कुठलाही गोंधळ न होता सगळ्यांना दर्शन कसं मिळेल, प्रसाद कसं मिळेल प्रयत्न करतात. दरवर्षी नवीन देखावा असतो जो बघण्यासाठी तासनतास लोक रांगेत उभे राहतात. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. नॉर्मली मी मंडळांना असं म्हणत असतो की तुम्ही काही सेवाकार्य केलं पाहिजे. दगडूशेठचं ते खूपच सेवाकार्य आहे, ते आणखीन वाढवा एवढीच अपेक्षा. थँक्यू सर.